नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज एक खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला। तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत मित्रांनो, तर मी तुम्हाला वेळोवेळी डिजिटलची माहिती सांगत आलेली आहे। ऑनलाइन फेसबुक इंस्टाग्राम मार्केटिंग काय असतं, यूट्यूब मार्केटिंग काय असतं, गुगल मार्केटिंग काय असतं, ग्राफिक डिझायनिंग काय असतं, रील्स एडिटिंग कशी असते, ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाठ मी तुम्हाला सांगत आलेली आहे। प्रत्येक गोष्टीवरती मी सविस्तर तुम्हाला व्यवस्थित सांगत आलेली आहे। तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही तुमच्याकडे काम काय आहे, तुम्ही काही टाइमपास करत आहे का, मलाही काही कमेंट येतात। तर मित्रांनो, आपण कुठेही टाइमपास करत नाही। मी तुम्हाला डिजिटल विषयी जो तुमचा बिझनेस आहे तो ऑनलाइन घेऊन जायचा आहे आणि ऑनलाइन मार्केटिंग करायचं आहे आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे। तर ते काम आपल्याला आहे, हा आपला एक डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे आणि तो कोर्स तुम्हाला करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची एजन्सी डिजिटल मार्केटिंगची ओपन करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्यांचे प्रोडक्ट सेल करू शकता किंवा तुमचे स्वतःचे काही प्रोडक्ट असतील ते तुम्ही सेल करू शकता। अशा पद्धतीने स्वतःचा बिझनेस वाढवून स्वतः खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकता। पण लोकांना असं वाटतं की मी तिकडे टाकलेलं असतं की अरे यार ऑनलाईन काम, तर ते मला विचारत असतात की ऑनलाईन काम नेमकं काय आहे। तर ऑनलाईन काम आपलं ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे, तो कोर्स आपल्याकडे शिकवला जातो। मग तो कोर्स शिकल्याच्या नंतर तुम्ही स्वतः खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकता, चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकता। तुमचा बिझनेस कुठलाही असो, फूड असो, प्रोडक्ट असो, सेलिंग असो, मार्केटिंग असो, डिजिटल असो, कोणतंही असो। आज ऑनलाईन कामं एवढी पुढे गेलेली आहेत की घरात बसून अगदी लोक लाखो रुपये कमवत आहे। पण आपल्याला असं वाटतं की नाही, कुठलीही बिना मेहनतीचंच आपल्याला फक्त पैसा हवा असतो, तर तसं मित्रांनो होत नाही। प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करावी लागते, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण सक्सेस झाल्याच्या नंतरच आपण स्वतः बिझनेस करू शकतो। ते बिझनेस करण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला सगळ्यात प्रथम जो डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे तो करावा लागतो। जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग कोर्स कंप्लीट करू, त्याच्यामधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, काहीतरी चांगला फायदा मिळेल आणि त्याच्यामधून काहीतरी आपल्याला कुठेतरी आपला बिझनेस वाढवण्याचा, आपलं कस्टमर वाढवण्याचा, चांगली ग्रोथ होण्याचा मार्ग आपल्याला मोकळा होईल। तेव्हाच आपण कुठेतरी चांगला बिझनेस करू शकतो। नाहीतर काही नाही, मी कुठलंही दुकान टाकलं पण त्याच्यामध्ये कस्टमर येत नाही। माझ्याकडे येतात, भरपूर लोक येतात की नाही मॅडम आम्ही दुकान ओपन केलेलं आहे पण त्याच्यामध्ये कस्टमर नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो। तर त्याच्यासाठी माझ्याकडे पर्याय आहे की आपण जर ग्राफिक डिझायनिंग स्वतःला येत असेल, बाहेरून प्रत्येक वेळेस करून घेणं हे खूप महागडं आहे, तुम्हाला परवडणारं नाही आहे। तुमच्या हितासाठीच मी सांगत आहे। जर तुम्ही स्वतः ग्राफिक डिझायनिंग शिकला, खूप सोपं आहे, जास्त काही त्याच्यासाठी खूप खर्चही नाही आहे, जास्त वेळही लागत नाही आहे आणि कॅनवावरती खूप चांगल्या पद्धतीने ग्राफिक डिझायनिंग आपण करू शकतो। जर तुम्हाला जॉईनिंग करायचं असेल कोर्स तर तुम्ही मला नक्की कळवा, खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मी त्या व्हॉट्सअपवरती मला क्लिक करा आणि मला सांगा तुमच्या काही समस्या असतील तर तुम्हाला नक्की शिकवलं जाईल। पण ज्या वेळेस तुम्ही तुमचा बिझनेस वाढवत असाल तर प्रत्येक सणामध्ये तुम्ही तुमची ऑफर इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप इतर सगळ्या सोशल मीडियावरती तुम्ही तुमचं बॅनर बनवून टाकू शकता, तुमच्या प्रोडक्टचं टाकू शकता। त्याच्यामधून काय होईल माहिती आहे का, लोकांना कुठेतरी तुम्ही ऑफर देता हे कळेल। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सोशल मीडियाचे अजूनही काही माहीत असेल तर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकचे जे ग्रुप असतात, पब्लिक ग्रुप, त्याच्यामध्येही आपला मेसेज तुम्ही टाकू शकता, तिथेही आपल्याला चांगली ग्रोथ मिळेल। आणि जे काही आपल्या जे एरियाचा पिनकोड आहे त्या एरियाच्या पिनकोडचा जो व्हॉट्सअपचा डाटा आहे मित्रांनो, तो जर तुम्ही मिळवला आणि प्रत्येक डाट्यावरती तुम्ही जर मेसेज करत राहिले तरीही तुमचा मेसेज खूप लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना तुमच्या ऑफर्स माहीत पडतील, त्या तुमचा काय प्लॅन आहे तो माहीत पडेल आणि त्याच्यामधून खरोखर आपल्याकडे कस्टमर येईल। आणि ते कस्टमर आल्याच्या नंतर काय होईल की ते आपल्याला थोडा कुठेतरी असं वाटेल की नाही आमचा बिझनेस हा खूप छान चाललेला आहे आणि त्याच्यासाठी तरी आपल्याला सगळ्यात प्रथम आपण कुठेतरी हीच माहिती घेतली पाहिजे आणि ह्याच्यामधूनच आपल्याला कुठे ना कुठेतरी
चांगली ग्रोथ मिळते, तर त्याच्यावरतीच सगळ्यात प्रथम आपण हे केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. सोशल मीडिया काय असतं, इंस्टाग्राम काय असतं, फेसबुक काय असतं, यूट्यूब काय असतं. आजकाल जवळजवळ 90% लोकांना माहीत झालेलं आहे सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे. ज्यावेळेस माझ्याकडे मार्केटिंगसाठी येतात त्यावेळेस मला खूप कमी लोकांना माहिती सांगावी लागते, पण काही लोकांना तरी भरपूर लोकांना अजून असंच आहे की त्यांना अजून त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की करा. आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं असेल, लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जायचा असेल, तर तुम्हाला एकच पर्याय आहे, ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म. तुम्ही जर या प्लॅटफॉर्मवरती आल्याच्या नंतर तुम्हाला खरोखर खूप फायदा होईल. तुम्ही गृहिणी असाल किंवा मग तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल, पार्ट टाइम काम करत असाल, कुठलंही काम असू दे, कशाही पद्धतीने असू दे, अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगवरती करता येईल मित्रांनो. तर तुम्ही प्रत्येकाने हा कोर्स जॉईनिंग करावा असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी आपण स्वतःही तयार राहिलं पाहिजे आणि खरोखर त्याच्यामधून काय आपल्याला फायदा होतो त्या फायद्याचा उपयोग करून घेणं, त्या फायद्याचा उपयोगही आपण कुठेतरी केला पाहिजे. आणि आपल्याला खरोखर आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म हा यूजच केला पाहिजे असं मला तरी वाटतं मित्रांनो. चला मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.